दातेरी फावडं, शॉवेल किंवा मुरघास पातं याचा देखील वापर करता येईल. आता आपण मुरघास खाऊ घालण्याची पद्धत पाहूया. मुरघासाची चव पशुधनाला नवीन असल्यानं पहिले काही दिवस जनावरांना मुरघास कदाचित आवडणार नाही. म्हणून ही चव निर्माण करण्याकरता सुरुवातीला दररोज 3 ते 4 किलो मुरघास हिरवा चाऱ्यामध्ये मिसळून जनावरांना 8 ते 10 दिवस खाऊ घालावं. त्यानंतर दररोज प्रत्येक पशुधनाला 15 ते 20 किलो पर्यंत सुद्धा मुरघास आपल्याला देता येतो. उत्तम मुरघास तयार झाल्यानंतर त्याला आंबट असा वास येतो. मुरघासाचा रंग फिकट हिरवा किंवा तपकिरी किंवा बऱ्याचदा पिवळटसर दिसतो. चांगल्या मुरघासाला उत्कृष्ट असा दह्यासारखा वासही येतो. आमलाचा उग्र वास येणारं आणि त्याप्रमाणे काळसर किंवा करड्या रंगाचं जर सायलेज झालं असेल तर ते कमी प्रतीचं समजावं. मुरघास जसा जसा लागेल त्याप्रमाणे त्याचे थर काढत जावे. सर्व जनावरांना शक्यतो मुरघास आवडतच. पूर्ण वाढ झालेल्या जनावरांना दररोज 15 किलो सायलेज दिलं तरी सुद्धा चालेल. वासरांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे मुरघास द्यावं. 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या वासरांना अर्धा किलोपेक्षा जास्त मुरघास देऊ नये. शेळ्या मेंढ्यांना दररोज दरडोई 1 किलो मुरघास पुरेसा होतो. काही जनावरांना मुरघासाची मात्र सवय करावी लागते. आता आपण मुरघास करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या चारा पिकांची माहिती घेऊया. दुभत्या जनावरांच्या संगोपनामध्ये दररोज सुमारे 25 ते 40 किलो हिरवा चारा द्यावा लागतो. आपल्याकडील सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन उपलब्ध क्षेत्रात चारा लागवड करण्यासाठी नियोजन करावं लागतं. मुख्यत्वे करून बारमाही हिरवा चारा उपलब्ध होईल अशी पिकं आपण घ्यावीत. त्यात एकदल आणि द्विदल चारा पिकांचा समावेश असावा. दैनंदिन गरजेपेक्षा अधिक प्रमाणात चारा उत्पादन झाला किंवा बारमाही हिरवा चारा उपलब्ध होणं शक्य नसेल तर आपल्याला मुरघास तयार करता येते आणि चारा टंचाईच्या काळात त्याचा वापर करता येतो. आता काही एकदल चारा पिकं आपण पाहूया. सर्वप्रथम ज्वारी. निव्वळ चारा उत्पादनासाठी ज्वारी पीक घ्यावायचे असेल तर पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण अधिक असावं लागतं आणि पीक फुलोऱ्यात असताना कापणी करावी म्हणजे चारा चांगला कसदार मिळतो. ज्वारी पीक 40 ते 50 दिवसाच्या आत कापू नये, कारण या अवस्थेमध्ये पिकामध्ये हायड्रोसायनिक ऍसिडमुळे किरळ होण्याचा किंवा विषबाधा होण्याचा संभव असतो. बाजरी. जायंट बाजरी ही जात पालेदार, रसाळ, मऊ आणि उंच वाढणारी आहे. तसंच याच्या 3 ते 5 कापण्या सहज करता येतात. याची वाळलेली वैरण देखील उपयुक्त असते आणि त्याचं मुरघासही चांगलं तयार करता येतं. मका. आफ्रिकन टॉल ही मक्याची उत्कृष्ट अशी जात आहे. चाऱ्यासाठी मका लागवड करताना बियाण्यांचे प्रमाण हेक्टरी 60 ते 65 किलो वापरावे आणि पिकात 50% तुरे आल्यावर कापणी करायला सुरुवात करावी. आफ्रिकन टॉल मका पिकासाठी 65 ते 75 दिवस कापणीसाठी लागतात. याचं हिरव्या चाऱ्याचं उत्पादन देखील हेक्टरी 45 ते 60 मेट्रिक टन इतके मिळू शकतं. यशवंत आणि जयवंत गवत हे संकरित नेपियर जातीचं गवत आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन देणारं, बहु कापणी करता येणारं हे उत्कृष्ट चारा पीक आहे. या पिकाच्या वर्षभरात 7 ते 8 कापण्या मिळतात. हेक्टरी 150 ते 180 मेट्रिक टन चारा मिळतो. हेक्टरी सुमारे 25,000 ठोंबे लावावे लागतात. शेताच्या सऱ्या पाडून 90 सेंटीमीटर अंतरावर ठोंबे लावावे लागतात.
संकरित नेपियर जातीमध्ये संपूर्ण DHN 6 तसंच BHN 10 या गवतांची लागवड करता येणं शक्य आहे। यांच्यासाठी जमीन चांगली निचरा होणारी निवडावी। या पिकांना कोरडं हवामान मानवतं। 1000 ते 1500 मिलीमीटर पर्जन्यमानाच्या प्रदेशात हे गवत चांगलं जोमानं वाढतं आणि चांगलं उत्पादन मिळतं। 1 ते 2 खोलवर नांगरटी करून कुळवाच्या पाया घ्याव्यात। त्यानंतर शेतातील ढसकटे दगड वेचून 60 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात। जमीन तयार करताना हेक्टरी 15 ते 20 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं। याची लागवड करताना जूनच्या पहिल्या आठवड्यात शक्यतो करावी। पण पाण्याची उपलब्धता असेल तर वर्षभर या गवताची लागवड करता येते। लागवड सरी वरंब्यावर 60 गुणिले 60 सेंटीमीटर अंतरावर करावी। या पिकांमध्ये तण वेळोवेळी काढून टाकावी लागतात। ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत पिकाला 15 दिवसाच्या अंतरानं आणि मार्च ते मे या कालावधीत 10 दिवसांच्या अंतरानं आणि जमिनीचा मगदूर पाहून पाण्याचं व्यवस्थापन करावं। जास्त पर्जन्यमानाच्या विभागात जून ते ऑक्टोबर या कालावधीत पाणी जादा साचणार नाही याचीही काळजी घ्यावी। संपूर्ण आणि BHN या संकरित नेपियरची पहिली कापणी 2.5 महिन्यांनी आणि नंतरच्या कापण्या या 50 ते 55 दिवसाच्या अंतराने कराव्यात। वर्षभर एकूण 5 ते 6 कापण्या तरी होतातच। कोरड्या हवामानाच्या विभागात सरासरी 180 ते 200 मेट्रिक टन प्रति हेक्टरी आणि जास्त पर्जन्यमानाच्या भागात साधारणपणे 130 मेट्रिक टन असे प्रति हेक्टरी हिरव्या चाऱ्याचं उत्पादन मिळतं। DHN आणि BHN या संकरित नेपियरच्या वाणांमध्ये फुटव्यांची संख्या 30 ते 35 असते। प्रथिनांचं प्रमाण 10.5 इतके असते। यामध्ये गोडवा 8% असतो। ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण अगदी नगण्य म्हणजे 0.2 इतकेच असतं। या चाऱ्याची स्वादिष्टता सुमारे 72% असते। संपूर्ण आणि BHN या चाऱ्यापासून उत्कृष्ट प्रतीचा मुरघास तयार करता येतो। शेतकरी बंधूंनो, आपण मुरघासाच्या कोठ्या कशा बांधायच्या हे पाहिलं, मुरघास कसा तयार करतात याचा अभ्यास केला, महत्त्वाच्या चारा पिकांचीही माहिती घेतली। आपण सर्वांनीच टंचाई काळात होणाऱ्या नुकसानीची झळ सोसली असेलच। मुरघासामुळे या चाऱ्याच्या टंचाईवर यशस्वीपणे मात करता येते यात काही शंकाच नाही। आपण देखील मुरघास नियमितपणे केला तर आपल्या दूध धंद्याची सुद्धा भरभराट होणार आहे। मग चला तर करूया नियोजन, लागूया कामाला, करूया मुरघास।